विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 8 गच्चक अंधारी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात. प्रश्न 1. पुढील वाक्य वाचा. प्रत्येक घटनेमागील तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा. प्रश्न अ. सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे. उत्तर. सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लादून ती विकायला शेजारच्या गावी जात असे व शिल्लक राहिलेली मडकी ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत असे. त्यामुळे गाढवाची पाठ रिकामी असे म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे. पुढील प्रश्न. प्रश्न आ. गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले. उत्तर. कारण सदाने वाघसिंहाला खाणाऱ्या गच्चक अंधारीची भीती गजाला दाखवली. पुढील प्रश्न. प्रश्न ई. वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. उत्तर. सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता. जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले. तो थाड थाड उडू लागला. परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गच्चक अंधारी बसली आहे, त्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. पुढील प्रश्न. प्रश्न ई. सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. उत्तर. वाघाच्या पाठीवर आपण बसलो आहोत हे जेव्हा सदाला कळाले तेव्हा तो खूप घाबरला. यातून सुटका करून घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. पुढील प्रश्न. प्रश्न 2. पुढील प्रत्येक मुद्द्यावर 2-3 वाक्यात माहिती लिहा. प्रश्न. सदाचा व्यवसाय. उत्तर. सदाचा गाडी मडकी बनवण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता. गाढवाच्या पाठीवर मडकी लादून तो शेजारच्या गावी बाजारात जात असे. पुढील प्रश्न. सदाचा मुलगा गजानन. उत्तर. सदाला गजानन नावाचा मुलगा होता. एकदा त्याने सदाबरोबर शेजारच्या गावी बाजारात जाण्याचा हट्ट धरला, पण तो सोबत येऊ नये म्हणून सदा गजाननला गच्चक अंधारी या भूतनीची भीती घालतो व गजानन आपल्या वडिलांच्या बरोबर जायला नकार देतो. पुढील प्रश्न. सदाची झालेली फजिती. उत्तर. गाढवाला शोधत शोधत काळोखात वाघाला गाढव समजून सदा त्याच्या पाठीवर बसला, पण आपण गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसलेलो आहोत हे जेव्हा सदाला समजले तेव्हा तो खूप घाबरला आणि त्याला भीतीने कापरे भरले. पुढील प्रश्न. सदाने स्वतःची केलेली सोडवणूक. उत्तर. सदाला जेव्हा आपण गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळाले तेव्हा तो खूप घाबरला. या परिस्थितीतून सदा स्वतःची सुटका कशी करून घ्यावी या विचारात होता. तेव्हा वाघ वडाच्या झाडाकडून जाऊ लागताच सदाने लोंबकळणारी पारंबी पकडली व सरसर तो झाडावर चढून गेला. पाठीवरून गच्चक अंधारी गायब झाल्यामुळे वाघानेही पळ काढला. पुढील प्रश्न. प्रश्न 3. कोण कोणास बुका म्हणाले. प्रश्न अ. कै भेव नोखा दाखवू मले वाघा फागाचा. उत्तर. असे गजानन आपले वडील सदा यांना म्हणाला. सदाला आपला मुलगा गजा याला बाजारात न्यायचे नव्हते म्हणून तो गजाला वाघाची भीती दाखवत होता हे नाकारण्यासाठी गजा आपल्या वडिलांना म्हणाला. पुढील प्रश्न. प्रश्न आ.
या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले. उत्तर असे सदा गजाननला म्हणाला, कारण गजानने बाजारात येण्याचा हट्ट धरला होता. सदाने त्याला कोल्हा, लांडगा व वाघाची भीती दाखवूनही गजा त्याला जुमानत नव्हता. म्हणून सदाने त्याला गचक अंधारीची भीती दाखवण्यासाठी असे म्हटले. पुढील प्रश्न. प्रश्न ई. गचक अंधारी झटके देऊन राहिली असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला. सदाला जेव्हा आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे कळाले तेव्हा तो घाबरून थाडथाड उडू लागला. वाघाला वाटले की हे गचक अंधारीचे कृत्य असावे, म्हणून वाघ स्वतःशी हे वाक्य म्हणाला. पुढील प्रश्न. प्रश्न ई. गचक अंधारी आज आपलेले खाल्या बिगार राहत नव्हती. उत्तर असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला. पारंबीला लोंबकळून सदाने वाघापासून स्वतःची सुटका करून घेतली तेव्हा वाघाला वाटले की गचक अंधारी आपोआप गेली, म्हणून घाबरलेला वाघ असे स्वतःशीच म्हणाला. पुढील घटक खेळूया शब्दांशी. प्रश्न अ. खालील वाक्यप्रचार अभ्यासा. भीती वाटणे हा खालील वाक्यप्रचारांचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे एकाच अर्थाच्या अनेक वाक्यप्रचारांचा संग्रह करा. उत्तर. आश्चर्य वाटण्याचा अर्थ डोळे विस्फारले जाणे, तोंड उघडे पडणे, थक्क होणे, अवाक होणे, गोंधळून जाणे, अचंबित होणे आणि थरारून जाणे. पुढील प्रश्न. प्रश्न आ. आपल्या आजूबाजूच्या 4-5 कोसांच्या आतील गावांना खेड्यांना मिळून पंचक्रोशी म्हणतात. त्याचप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा. प्रश्न अ. ज्यास कोणी शत्रू नाही असा. उत्तर अजात शत्रू. प्रश्न आ. मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण. उत्तर पाणपोई. प्रश्न ई. धान्य साठवण्याची जागा. उत्तर कोठार. प्रश्न ई. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा. उत्तर मनकवडा. आणि प्रश्न उ. डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता. उत्तर बोगदा. पुढील प्रश्न. प्रश्न ई. खालील चौकोनात विशेष व विशेषणे एकत्रित दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा. उत्तर काळोख विशेषण किट्ट, चपळाई विशेषण विलक्षण, पारंबी विशेषण लोंबणारी आणि पाऊस विशेषण वादळी. पुढील प्रश्न. प्रश्न ई. कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पूर्ण करा. प्रश्न अ. पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला. प्रश्न आ. उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. प्रश्न ई. लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला. आणि प्रश्न ई. पोलिसांना बघून चोर सुसाट पळत सुटला. पुढील प्रश्न. विचार करा व सांगा. प्रश्न. हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा. उत्तर. सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता, परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे. जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसले आहोत हे कळाले तेव्हा सदाला कापरे भरले. तो थाडथाड उडू लागला. ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. हा प्रसंग वाचताना मी खूप हसलो. पुढील प्रश्न.
गचक अंधारी हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर: गचक अंधारी हे पात्र काल्पनिक आहे. गजानन आपल्याबरोबर बाजारात येऊ नये असे सदाला वाटत होते. त्यामुळे सदाने गजाननला भीती वाटेल असे गचक अंधारी हे काल्पनिक पात्र उभे केले, जेणेकरून गजानन येण्याचे टाळेल. गचक अंधारी हे पात्र खरे असते तर स्वतः सदा घाबरला असता, म्हणून गचक अंधारी हे पात्र काल्पनिक आहे. पुढील प्रश्न: पाठाच्या दृष्टीने गचक अंधारी या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: गचक अंधारी हे काल्पनिक पात्र आहे, परंतु कथेतील गजा व वाघाला ते खरे वाटते, त्यामुळे विनोदी प्रसंग निर्माण झाले आहेत. गचक अंधारीमुळे कथेतील अद्भुतरम्यता शेवटपर्यंत टिकून राहते, म्हणून गचक अंधारी हे पात्र महत्त्वाचे ठरते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 8 गचक अंधारी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.